क्रांती ठाकरेंचा वाड्यामध्ये कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला आल्याच्यानंतर ह्याचा व्हिडिओ देखील कावड्याचा मी पाहिला होता आणि आमच्या सर्वच महाराष्ट्र सैनिकांनी मला सांगितलं की साहेब आपल्याला त्या कावड्याला भेटायला जायला पाहिजे. म्हणून मी आज इथे आलो आणि खरंच आश्चर्याचा धक्का बसला की एक कावळा मराठीत बोलतो. मागील अनेक वर्षापासून थोडीशी कावळ्याची मी पार्श्वभूमी घेतली तर त्या एका लहान मुलीला तो कावळा जखमी अवस्थेत सापडला आणि तिने त्याला घरी आणलं आणि घरी आणून तो रोज जातो संध्याकाळी आणि पुन्हा सकाळी येतो. परंतु त्यांच्याबरोबर राहून तो त्यांची भाषा शिकला आणि आज तो मराठीमधले काही शब्द बोलतो, त्यांना आवाज देतो, जेवलात का विचारतो. सो आम्हाला पडलेला पहिला प्रश्न आहे की जर 2 वर्षापूर्वी जखमी झालेल्या कावळ्याला घरी आणून फक्त त्यांच्यासोबत राहिल्याने एक कावळा जर भाषा शिकत असेल तर आमच्या महाराष्ट्रामध्ये लोक 25-25 वर्ष राहतात आणि 25-25 राहिल्याच्या नंतर देखील त्यांना मराठीत बोलता येत नाही आणि मराठीत बोलायला सांगितलं तर ते माज दाखवतात. खरं तर त्या सगळ्यांना त्या कावळ्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे, एका मुख्या प्राण्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे की मी जिथे राहतो मला त्या भाषेचा आदर आहे आणि समोरची माणसं जी भाषा बोलतात ती भाषा शिकण्याचा प्रयत्न त्याने देखील केला. जर एक कावळा ही भाषा शिकू शकतो तर उत्तर भारतातून आलेली लोक ही माणसं आहेत आणि जर माणसं असतील तर कावळ्यापेक्षा ते सोपं आहे प्राण्यापेक्षा. फक्त इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. थोडा मास त्या लोकांनी कमी केला तर मला असं वाटतं की हे सगळं शक्य आहे. तुम्ही ऐका पाठी तो गप्पा मारतो आणि खरंच बघून आनंद वाटला की एक कावळा मराठीत बोलतो आहे. खरं याला म्हणतात की आमची भाषा प्राचीन आहे आणि आमची भाषा प्राचीन आहे. तिला का अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे हे या प्राण्याकडे बघून कळतं आहे. आणि संस्कृत नंतर सोपी भाषा जर कुठली असेल तर ती मराठी आहे आणि शिकावं काहीतरी उत्तर भारतातून आलेल्या माज आलेल्या लोकांनी. साहेब, अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की मराठी भाषेला आता जो दर्जा दिला गेला आहे अभिजात भाषा म्हणून, आणि आपण बरेचशा ठिकाणी बघतोय की मनसेकडून मराठी भाषेचा कुठेतरी एक आदर व्हावा म्हणून आणि सन्मानाने भाषा बोलली पाहिजे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने. 10-15 वर्षापासून निश्चितच परप्रांतीय जे राहतात त्यांना ती आलीच पाहिजे, जर नसेल तर त्यांनी शिकली पाहिजे असा आपला उद्देश आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक अभ्यासक आहे त्यांचा एक व्हिडिओ ऐकला. 1630 आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपल्या या आत्ताचं महाराष्ट्र इथे 30% लोक मराठी भाषा बोलत होती. 1650 येईपर्यंत तो टक्का 50% झाला होता आणि 1670 ही भाषा जवळजवळ 65 ते 70% लोक मराठी भाषा बोलायला लागली होती. हे झालं कशामुळे माहिती आहे तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा आग्रह धरला आणि महाराज गेल्याच्या